हा एक रणधुरंदर सामना पाहायला मिळणार आहे. सेमीफायनलचा सेकंड राऊंड विठ्ठल आली श्रीवर्धन वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ श्रीवर्धन या दोन महाबलाढ्य संघांमध्ये हा सामना पाहायला मिळणार आहे. आणि आपण काल झालेल्या सामन्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की विठ्ठल आली या सामन्याने एक सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. आज पाहूया या दोन महाबलाढ्य सामन्यांमध्ये विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालते ती आपण या सामन्याचा निर्णय ठरवेल. पंचांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि प्रथमच चढाईवर जात आहे तो सुशांत. 4 नंबरची जर्सी परिधान करून सुशांत विठ्ठल आणि संघासमोर 7 जणांच्या रणक्षेत्रामध्ये बोनस गुण ऑन असणार आहे. पाहूया काय करतोय. आणि हाताने गळे टिपण्याच्या प्रयत्नांमध्ये त्याला सुशांतला यश आलेलं आहे. एक गुणांची भर करत संघाला उंच शिखरावर नेण्याच्या प्रयत्नामध्ये सुशांत आला. त्याला प्रत्युत्तर करतो जो 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला श्रवण. आणि श्रवण याने किती गड्यांचा 2 गड्यांचा बळी घेऊन विठ्ठल संघाचा खाता ओपन केलेला आहे 2 गुणांनी. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो सुशांत. बोनस गुण ऑन असणार आहे. पाहूया. मध्यरक्षकाला हुलकवण्याची खेळ करत उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करत बोनस गुण ऑन असणार आहे. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो विठ्ठल आली संघाचा फुलेकर. मजबूत देह यष्टी 8 नंबरची जर्सी परिधान करून 5 जणांच्या रणक्षेत्रामध्ये फुलेकर. आणि आपण पाहिलं आहे की तो कराटेमध्ये चॅम्पियन केलेला आहे असा हा फुलेकर. त्याला प्रत्युत्तर करतोय तो 5 नंबरची जर्सी परिधान करून सुमित भैरवनाथ क्रीडा मंडळाचा. बोनस गुण ऑन असणार आहे. आणि बोनस गुण मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला यश येतोय की नाही. आणि बोनस गुण पटकावून आपल्या संघासाठी 1 गुणांचा साठा करतोय तो सुमित. त्याला प्रत्युत्तर करतोय तो 11 नंबरची जर्सी परिधान करून तनुज. विठ्ठल आली संघाचा हा तनुज. मध्यम देय यष्टी उंच खुरा लातेने गडी टिपण्याच्या प्रयत्नामध्ये. प्रेक्षकांना रंगतदार सामना पाहायला मिळतोय. आणि त्याला प्रत्युत्तर करतो तो सुशांत. सुंदर अशी चढाई सुशांत कडून आपल्याला पाहायला मिळते. बोनस गुण टिपण्याच्या प्रयत्नामध्ये सुशांत. लातेने गळे टिपण्याच्या प्रयत्नामध्ये सुशांत. शांतपणे चढाई करतोय. आणि डुआ डाय थर्ड रेड करया मरया ईर्षेने गेलेला आहे तो 5 जणांच्या रणक्षेत्रामध्ये. बोनस गुण ऑफ असणार आहे. आणि श्रवण आणि श्रवण याने किती गुणांची 2 गुणांचा बळी घेऊन आपल्या तंबूत सुखरूप दाखल. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो सुशांत. भैरवनाथ क्रीडा मंडळाचा हा सुशांत. आपल्यावर संघाची पूर्णपणे जबाबदारी आहे याच्या विचारामध्ये. आणि सुशांत याला जेर बंद केलेला आहे.
एक बक्षीस आलंय आमचे समालोचक रुपेश यांच्यासाठी महावितरण यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलं रुपेशसाठी. धन्यवाद. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो 11 नंबरची जर्सी परिधान करून विठ्ठल आली संघाचा. 2 जणांच्या रणक्षेत्रामध्ये सुपर टॅकल ऑन असणार आहे. शिवशंभू क्रीडा मंडळाकडून पारससाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं. आणि विठ्ठल आली संघाने टाइम आउट घेतलेला आहे. टाइम आउट घेऊन कोणती रणनीती आखली जाते आहे ते पाहूया. विठ्ठल आली संघाकडून उत्तम असं त्यांचे कोच मार्गदर्शन करत आहेत. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो 5 नंबरची जर्सी परिधान करून भैरवनाथ क्रीडा मंडळाचा एक अष्टपैलू खेळाडू. लातेने गडी टिपण्याच्या प्रयत्नामध्ये बोनस गुण ऑन असणार आहे. सुंदर असा बोनस गुण टिपण्याच्या प्रयत्नामध्ये आणि त्याला यश येतोय. 1 गुणांचा साठा करत आणि त्याला प्रत्युत्तर करतो पुन्हा एकदा ज्याच्या आपण वारंवार चढाई पाहतोय असा हा श्रवण. सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि त्याने लातेने गडी टिपून 1 गुणांचा साठा करतोय. तसेच वीरेंद्र वाणी यांच्या सुंदर समालोचनासाठी आदित्य भगत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो पार्थ. बोनस गुण ऑन असणार आहे पार्थ साठी. भैरवनाथ क्रीडा मंडळाचा पार्थ आपले सर्वस्वी खेळाडू आणि बोनस गुण प्राप्त करून आपल्या तंबूत सुखरूप दाखल. आणि 1+3 त्याला प्रत्युत्तर करतोय तो पुन्हा एकदा सुशांत. आणि थोडीशी चुकी झालेली आहे आणि त्या चुकीमध्ये भैरवनाथ क्रीडा मंडळाला 1 गुणांचा साठा मिळालेला आहे. प्रत्युत्तर करतोय तो 11 नंबरची जर्सी परिधान करून विठ्ठल आली संघाचा. प्रेक्षकांना सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. आणि प्रथमच चढाईवर जात आहे तो 10 नंबरची जर्सी परिधान करून स्वरूप चौगले. भैरवनाथ क्रीडा मंडळाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आणि स्कॉर्पियन टोक करत रिकाम्या असते आपल्या तंबूत सुखरूप दाखल. विनंती करतोय वीरेंद्र आपण कुठे असेल आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. आदित्य भगत यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे उत्कृष्ट समालोचक म्हणून. बोनस गुण पटकावून आपल्या तंबूत सुखरूप दाखल. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो सुशांत. 4 नंबरची जर्सी परिधान करून मध्य रक्षकाला टिपण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण प्राप्त करून आपल्या तंबूत सुखरूप दाखल. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो 11 नंबरची जर्सी परिधान करून विठ्ठल आली संघाचा तनुज. लाथेने गडी टिपण्याच्या प्रयत्नामध्ये बोनस गुण ऑन असणार आहे. प्रथमेश जागडे यांना एक खुश खबर आहे. जर का आपण सुपर रेट केलात तर आपल्यासाठी राज जागडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे.
आणि चढाईसाठी गेलेला आहे तो श्रवण. आणि आणि श्रवण याची पकड आणि त्या पकडीमध्ये बाद झालेला आहे. सुंदर असा बॅक होल्ड केलेला आहे. आणि ज्याच्यासाठी बक्षीस लागला होता त्याने सुंदर असा बॅक होल्ड केलेला आहे आणि चढाईसाठी गेलेला आहे तो सुशांत. आणि ज्याच्या आपण वारंवार चढाया पाहतो असा विठ्ठल आली संघाचा 11 नंबर जर्सी परिधान केलेला तनुज आणि शॉकआउट झालेला आहे. आणि विठ्ठल आली संघाने पुन्हा एकदा टाइमआउट घेऊन एक रणनीती आखली जात आहे. संघाचे वीरेंद्रदा वाणी यांच्यासाठी अजून एक बक्षीस मयुरेश्वर कदम यांच्याकडून 500 रुपये जीपे केले जातील. सुंदर अशी समालोचक वीरेंद्रदा वाणी यांच्यासाठी 500 रुपयाचं पुन्हा एकदा बक्षीस आलंय. वीरेंद्रदा वाणी आपण व्यासपीठावर यायचं. आदित्य भगत आपली वाट पाहत आहेत. आदित्य भगत यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. 5 जणांच्या रणक्षेत्रामध्ये भैरवनाथ क्रीडा मंडळाचा हा एक अष्टपैलू खेळाडू लातेने गडे टिपण्याच्या प्रयत्नामध्ये. शांतपणे विचार करत चढाईसाठी गेलेला आहे तो 7 नंबरची जर्सी परिधान करेला संभो. आणि साहिल झागडे याचकडून थोडीफार चुकी झालेली आहे आणि मध्यांतर झालेलं आहे. मध्यांतरापर्यंत गुण फरक असणार आहे. विठ्ठल आली 12 गुण आणि भैरवनाथ क्रीडा मंडळ 8 गुण. 4 गुणांची नाममात्र आघाडी विठ्ठल आली या संघाकडे आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात विठ्ठल हा संघ 4 गुणांनी आघाडीवर आहे. याची यजमान संघाने नोंद घ्यायची आहे. वीरेंद्र वाणी यांच्यासाठी मयुरेश्वर कदम यांच्याकडून 500 रुपये जीपे केले जातील बक्षीस. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होत आहे आणि विठ्ठल आली संघाकडून चढाईसाठी गेलेला आहे तो 1 नंबरची जर्सी परिधान केलेला श्रवण. चालू सामना रंगतो तो विठ्ठल आणि वर्सेस भैरवनाथच्या दरम्यान. आणि या ठिकाणी मोठं या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय. आणि या ठिकाणी बोथ आउट दिलंय दोन्ही संघांना 1-1 गुण. त्यामुळे नक्कीच अमित गायकवाड सरांचं नक्कीच लक्ष आहे या सामन्यावर. सूरज याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. 6-1 अशी लढत बोनस ऑन असणार आहे. बोनस मारण्याच्या खरं माहीर आहे तो म्हणजे सूरज. सुशील गोखले यांच्याकडून उत्तम समालोचक अमित यासाठी 100 रुपयाचं 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेले आहे. त्याबद्दल मंडळ त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर चढाईसाठी पाहायला मिळते तो जर्सी नंबर 11 गुरव याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. 6-1 अशी लढत आहे. अतिशय तुल्यबळ अशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे विजय संपादन गडफाडगड या ठिकाणी काय घडतंय नक्कीच 2 गुण प्राप्त केले. एकविरा क्रीडा मंडळाकडून
पारस किंवा तनुज याने जर का सुपर रेड केली तर आपल्याला रोख 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. याची पारस आणि तनुज यांनी नोंद घ्यायची आहे. जरी 2 गुण पटकावले, एका चढाईमध्ये 2 गुण जरी पटकावले तरी आपल्याला 100 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे. याची पारस आणि तनुज यांनी नोंद घ्यायची आहे. विठ्ठलही जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय आणि खरं डॉमिनेट केलं ते म्हणजेच भैरवनाथ क्रीडा मंडळाला. या ठिकाणी नक्कीच गुणांची त्यांना खूप काही प्रयत्न करावे लागेल. ते म्हणजेच भैरवनाथ क्रीडा मंडळाला सुमेघ आहे आणि त्याही पेक्षा पार्थ सुद्धा मैदानामध्ये आहे, सूरज मैदानामध्ये आहे. त्यामुळे नक्कीच काय घडते काय बिघडते येणारा काय नक्कीच सांगणार आहे. आणि ह्या मायभूमीमध्ये, पेशव्यांच्या भूमीमध्ये ही कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी रंगते. प्रेक्षक वर्ग हो, सातवीचे कातळपाडा येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेयर साठी बाईक दिली जाणार आहे. ही रायगड जिल्ह्याची कबड्डी स्पर्धा आपल्याला येत्या 27 तारखेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच एवढे दर्दी प्रेक्षक वर्ग आणि आयोजक सुद्धा पाहायला मिळतात की श्रीवर्धन मध्ये सुद्धा चालू असणारी कबड्डी स्पर्धा आणि सातवीचे कातळपाडा येथे बेस्ट ऑफ द प्लेयर याला बाईक दिली जाणार आहे. आणि त्या बाईकचं कालचं सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळालाय. ते म्हणजेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इतकी जबरदस्त प्रेक्षक वर्ग आहे. उद्याची स्पर्धा फार महत्वाची आहे. प्रथम क्रमांकासाठी 50,000, बेस्ट प्लेअर साठी 15,000 अशी मोठी पारितोषिकाची स्पर्धा उद्याच खेळली जाणार आहे. त्यामुळे चालण्यासाठी गेला सूरज, खूप प्रयत्न करावा लागेल सूरजला. आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळताना आपण तितका तुल्यबळ संघ आहे तो म्हणजे विठ्ठल क्रीडा मंडळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक एमटी रेडची सांगता होताना पाहायला मिळते. 4 डिपेंडर आहेत, 4 रेडर आहेत. परंतु प्रश्न आहे तो म्हणजे श्रवण साठीचा. कोण सोडवतोय? श्रवण सोडवतोय की भैरवनाथ? आणि या ठिकाणी सूरजला जबरदस्त टिपलंय. ते म्हणजेच जर्सी नंबर 11, जर्सी नंबर 1 ते म्हणजेच श्रवण साठेनं डुवाय डाय साठी 5 रन केलंय. या ठिकाणी खरोखरच गुणांची कोंडी फोडायची आहे आणि या ठिकाणी लाथनी गडीपात केलाय तो म्हणजेच सुमेघ भगतनं. आणि भैरवनाथ क्रीडा मंडळामध्ये सुशांत याचा कमबॅक झालेला आहे. आपला संघ काहीशा गुणाने पिछाटीवर आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सुशांत 4 जणांच्या रणक्षेत्रामध्ये 11 नंबरची जर्सी परिधान करून आपला संघ काहीशा गुणाने पिछाटीवर आहे याची जाणीव ठेवून चढाईसाठी जात आहे तो सुशांत. पाहूया काय करतोय. सामना हा अतिशय रंगतदार बोनस गुण टिपण्याच्या प्रयत्नामध्ये सुशांत. सुंदर असा उत्तम असा खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते आणि रिकामे असते आपल्या तंबू सुखरूप दाखल त्याला प्रत्युत्तर करते तो 1 नंबरची जर्सी परिधान करून श्रवण. 4 जणांच्या रणक्षेत्रामध्ये श्रवण. आपला संघ आघाडीवर आहे याची जाणीव ठेवून शांतपणे विचार करतोय. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे महेश्वर मयेकर यांचं
आणि सुंदर या ठिकाणी बाद केलंय ते म्हणजे श्रवण साठीला सुमेघ भगतनं रंगत भरली आहे, रंग टाकलाय, परंतु या रंगाचा बेरंग होणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल भैरवनाथला. चढसडी गेला जर्सी नंबर 11, त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. आपला श्रवण मैदानाच्या बाहेर आहे, त्याला मैदानात आणायचं आहे. सुमेध भगतला 100 रुपयाचा पारितोषिक सचिन भगत यांच्याकडून. एक एमटी चढाई ही सांगता होताना पाहायला मिळते. चढासाठी येतोय तो म्हणजेच आणि या ठिकाणी खरोखरच गुण प्राप्त करतोय सुशांत चोगले आपल्या संघासाठी. त्यामुळे या एका गुणानं खरोखरच या सामन्यामध्ये एक रंगत आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी 3-3 कॉमेंटेटर आहेत, त्यामुळे सिद्धार्थ आणि मयुरेश यांच्यामध्ये चाललेली लढत या ठिकाणी पाहायला होते कॅमेऱ्यामध्ये टिपण्याची. नक्कीच येणारा मे महिना मध्ये आपण पाहणार आहोत जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून महिलांसाठी महिला प्रीमियर लीग, रायगड जिल्हा महिला प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. आणि या प्रीमियर लीग मध्ये ऑप्शन पद्धतीने खेळाडूंना घेतले जाईल, त्यामुळे ही स्पर्धा सुद्धा महत्वाची असेल. श्रीवर्धन शहरामध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. खास करून मयुरेश्वर मयेकर, सिद्धार्थ बोरकर, अमय कर्देकर. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे जाहीर केलेत पंचाने. आणि आता मात्र तनुजला बाद करण्यात यशस्वी होतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळ. नक्कीच सामन्यात कमबॅक केलंय भैरवनाथ क्रीडा मंडळाने. सुपर टॅकलची संधी आहे ती म्हणजे विठ्ठल संघाकडे. गडी मारल्याचा दावा करतोय, सनीला बाद करण्यात यशस्वी होते. 1 गुणाची कमाई करतोय सुशांत. आपल्या संघाला कमबॅक करून देते. त्या चढाईवर जातोय तो पारस. एका चढाईत 2 गडी बाद केले तर एकविरा क्रीडा मंडळाकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पाहूया पारस. आणि सुंदर चढाई, 2 गुणांची कमाई केले. 100 रुपयाचा मानकरी ठरतोय आदित्य भगत यांच्याकडून 50 रुपये. 100 रुपये एकविरा क्रीडा मंडळ. पारस यांनी कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला. पुन्हा एकदा पारस, पुन्हा एकदा पारस. अशील कवळे यांच्याकडून पारससाठी 100 रुपये. पुन्हा एकदा आदित्य भगत यांच्याकडून 50 रुपये. 100 रुपये आदित्य भगत यांच्याकडून यायचे पारससाठी. नक्कीच या साहिल पूर्णक यांच्याकडून 100 रुपये पारससाठी. मगाशी 500 होते, आता 100 वर आलेत. चढार गेलाय तो श्रवण आणि रायडर बाद होते. कृपया पंचांशी वाद करू नका. पंच हे आपले राष्ट्रीय पंच आहेत. कृपया दाद मागायचे असेल तर आपल्या संघाचा कर्णधार पंचाकडे दाद मागेल. कृपया पंचांशी वाद करू नका. आपल्या भैरवनाथ क्रीडा मंडळाचे आयोजक हा कृपया पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. कृपया मैदानामध्ये जे काही इतर खेळाडू आहेत त्यांनी बाहेर व्हायचं आहे. खेळाडूंव्यतिरिक्त इतर जे काही प्रेक्षक वर्ग आतमध्ये आलेले आहेत त्यांनी बाहेर व्हायचं आहे. आपले पंच हे सक्षम आहेत. आपण त्यांच्याकडे दाद जर मागायचे असेल तर खेळाडू फक्त कर्णधार त्यांच्याकडे दाद मागू शकतो. फक्त कर्णधार दाद मागू शकतो. हॅलो, पारससाठी शिवशंभू संघाकडून 100 रुपये जीपे केले जातील.
जर का पंचांचा निर्णय आपल्याला मान्य नसेल तर भैरवनाथ क्रीडा मंडळाकडून एक विशेष निर्णय घेण्यात येणार आहे. तरी आपण शांतपणे मैदानामध्ये संघ प्रशिक्षक फक्त राहील, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही मैदानामध्ये राहणार नाही याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि दाद हा फक्त कर्णधार मागेल. आमचे मित्र मंदार मुरनाक आणि कृपया दोन्ही संघाला विनंती असेल की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहणार आहे. पंचांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि विठ्ठल आली संघाच्या जे काही पाठीराखे आहेत त्यांना विनंती असेल की आपला संघ प्रशिक्षक फक्त संघाच्या पाठीमागे असणार आहे. विठ्ठल आली संघाला विनंती असेल